नमस्कार मित्रांनो, मी सौरभ साली आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चाचुरवाडीमध्ये। तर मित्रांनो, आज आहे ना व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे ना आपल्या घरी आहे ना एक छोटासा कार्यक्रम आहे। कार्यक्रम म्हणजे आपल्या घरचा तो कुलदेव आहे ना, त्या सोमवार आहे। तर सोमवार आहे ना मित्रांनो, तर आपल्याला 3 वर्षांनी घातला तो देवाचा। तर प्रत्येक ठिकाणी गावची काही वेगळी पद्धत असते, तर काही ठिकाणी गोष्टी माहिती नसतात। तर आपल्याकडे ही प्रथा चालू आहे, आपल्या दापोली तालुक्यामध्ये आहे ना तर ही प्रथा चालू आहे। तर मित्रांनो, सोमवार म्हणजे तर तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर चला आपण बघूया। मित्रांनो, आपल्या त्या घरच्या देवाची पूजा करत आहेत पप्पा। आपलं देवाची सगळी पूजा करते आणि इकडे मोठे आमचे देवाच्या निमित्ताची तयारी करते। तर त्याला पूजा वगैरे कशी करते ते बघूया। चौक वगैरे भरतो ना आपण। तर पप्पांची तर पूजा करून झालेली आहे। आता थोड्या टायमाने आपल्याकडे जो उपासकरी वगैरे असतात, 5 की 6 उपासकरी ठेवलेले आहेत। ते उपासकऱ्यांचा मान असतो आज। तर नंतरला चौक भरला जातो। तर चौक भरताना तुम्हाला दाखवतो व्हिडिओ। तर आपल्या वाडीतल्या महिला आलेल्या आहेत तर आपल्या जेवण करायला। तर जेवणाची तयारी चालू आहे। तर बघूया जेवणामध्ये काय काय असतं ते। आपल्या समोरच्या जेवणामध्ये आहे ना तिलकुळातल्या शेंगा असतात। तर शेंगांची भाजी, इकडं कुयरी वगैरे आहे, त्या आई वगैरे कुयरीची वगैरे भाजी करतात। तर बघूया आपण समोरचे जेवणाची तयारी चालू आहे। आपल्या वाडीतल्या सर्व मंडळी आलेले आहेत महिला। तर सर्वजण सपोर्ट करत असतात प्रत्येकाच्या कार्यक्रमात। तर चला, जेवणाची तयारी तर सुरू आहे। अजून त्यांना टाईम लागेल, जवळजवळ 1-1.5 तास लागेल। आता त्या तयारीला तर लागल्या। तर तिलकुळातल्या शेंगा असतात ठाममध्ये, तर ह्याच भाजी असतात। अजून भोपळ्याची पण असते, तर त्याच्यावरती कुठली भाजी नाही भेटत। तर तिलकुळातल्या आणि कुयरीची आणि भोपळ्याची भाजी असते। चला, आपल्या वाडीतल्या सर्व महिला आलेल्या आहेत, अजून काही यायच्या बाकी आहेत। तर चला, त्या आपले मोठे देवाच्या निवत्यासाठी देवाचं वडं बनवते। ते कडक वडे असतात, ते देवाचा निवत म्हणून बनवले जातात। बघूया, ही आमच्याकडची जी पद्धत आहे ना, तर मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटतच आहे। बघू शकता, उपासकऱ्यांसाठी आहे ना केळीच्या पाण्याचं खोरं बनावं लागतं। ती कोकणातली जुनी पद्धत आहे। तर खोरं बनवण्याचं काम करतात पप्पा। तर बघूया आपण, बघूया खोरं बनवत आहेत ते। महाराष्ट्रांचं दादा शुभ्रा वगैरे आहे। खोरं बघा, खोरं कसं बनवत आहे पाय नाही। कोकणातली आमच्याकडची जुनी पद्धत आहे, त्याच्या पुढे आम्हाला बघायला भेटेल का नाही काय सांगू शकत नाही। त्यासाठी आपण शिकवून ठेवला पाहिजे, नाही तर त्याचं चालू आहे ते बनवत आहेत खोरं। चला, खोरा बनवला होता ना मित्रांनो, हा एक खोरा बनवलेला आहे। बघा असा बनवतात। उपासकऱ्यांसाठी स्पेशल असतं, उपासकऱ्यांचा मान असतं स्पेशल, डाळ वगैरे याच्यात देणार। आज त्यांचा एवढा मान आहे ना, तर काय विचारू नका। तर मित्रांनो, आपले उपासकरी आलेले आहे। इकडे बच्चू आहे, संकेत आहे, आपला पिनोद आहे आणि विश्वास भाई पण आतमध्ये आहे। पिनोद भाई इकडे आहेत। भाई आपले चौकाची तयारी करतायत। बघा, भाई चौकाची तयारी करतायत। इकडं म्हातारे माणसं चौकाची तयारी करतायत। आता उपासकरी आपल्याला चौक भरायचा आहे। दुसरा एक उपासकरी आलाय आणि आपला पाटील चौक भरायला खास आलेला आहे। मनसायची आहे तुला, तर उपासकऱ्यांना चहा वगैरे दिलेला आहे म्हणजे मित्रांनो। तर आता आपल्याला चौक भरायचा आहे। चौक भरायला झाल्याच्या नंतर जेवणाची तयारी उपासकरी उपास सोडते। नाल्यात आपला घामाघूम होऊन आलेला आहे। कुठे गेलेला चौक भरायला चाललो। चौकाची तयारी सुरू आहे। भाई वगैरे तिकडे बसताय सर्व मंडळी। त्याला आपण पण जाऊया, राम राम करायला जाऊया। राम 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 राम।
निकाल असला झाला तर अगरबत्ती आपण मोकळा होता मी मित्रांनो इकडं आपली तयारी सुरू आहे आणि इकडं महिला पण आल्या चौक भरायला. बच्चू बघताय, संकेत बघायचं बघत ना. चला आपल्या चौकाची तयारी सुरू आहे. चला दुपारत दाखवते दुपारत. हे हात लावा, उपास करे नो हात लावा. तू पण हात लाव ना. जास्त नको. बाई आतमध्ये या. आता राखी आहे आणखीन. हा सगळे सुपारी आणलेले तुम्हाला आहे ना सुपारी झाली. बनवा घेतला. पाच पाच काढून द्यायचा बनवा तो लागेल पटकन. पानातून मुश्किल दिली छोटी काढली येत नाही आला पानावर मला सोडून पडे तू पुढे काढते बस तो भाई आहेत ना, गंध उगवलेला आहे तो सर्व विळ्यांवरती शिंपडत आहेत. भाई आपलं चौक भरतायत. बदली बदल. आता पाटीलकीचा वाटा तुम्हालाच चालवायचा आहे. हे आमच्या इकडे पाटील आहेत. विडा भरण्याचं काम सुरू आहे म्हणजे मित्रांनो. चला चौक भरूया. दुपारात दाखवते भाई. महादेव भरायला सुरुवात झाली. हे दे आम्हाला दे. सालबाई तुम्हाला घरी आणि जिल्ह्यात जेव्हा आज 4:30 सोमवारचा चौक बनलेला आहे. काही तरतूद झाली असेल माफ करून दे. मुंबईपासून गावापर्यंत थोडा भरायला सगळ्यांना मुख्यमंत्री चला मित्रांनो चौक भरून झालेला आहे. तर आपण पण पाया पडूया. सर्वांना पाया पडतायत. मग पाया पडताय सर्व लोक. चौक भरून झालेला आहे. आता काही व्हिडिओ वाटतील लोकांना. परत जातो तो जाई एकदा.
राम राम बोलतात विडा वाटायला गेल्यावर. विडा घेतल्यावर राम राम बोलतात. जोरात राम राम बोला रे, आवाज नाही येत इकडं. उपास करायला जसा बच्चूला जसं बच्चू उभा आहे इकडे बघ राम राम, इकडे बघ राम राम. राम राम संकेत दा राम राम, इकडं राम राम. राम 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 राम. पाया बसून ढोपऱ्यावर डोक्यावर घेतात. किती वेळेला घेतात? किती वेळेला घेतात? 5 वेळेला घेतात. 5 वेळेला घेतात आणि आता वर लावतील. पोतला पोतला हात पोचवलं. चला देवपल्ली देवाच्या रूम मध्ये गेला. आपला चौक भरून झालेला आहे. आता उपास करायची जेवणाची सोय करायची आहे, कारण त्यांच्या पोटाला भूक लागलेली आहे. तर हे आपलं पाठीकडं उपास कधी कानात फुलं घालून आहे. बच्चू जेवण आहे, जेवण आहे. निघाले जेवायला. चला चला हे बाबांनो. नमस्ते नमस्कार. नमस्कार. उपास करी त्यांच्या ताटावर बसतील आणि आपण पाया पडायचे. त्यांचा मान आहे. जा राख्याचा उपास करी बसले पानावरती 5 जण. चला आपण त्यांच्या पाया पडायचे आहे. त्यांचा मोठा मान आहे उपास करी, म्हणजे त्यांचा टायमिंग काढून आपल्याला थोडा वेळ दिलेला आहे. तर त्यांचे आभार मानले पाहिजे आपण. पण तिकडे उपास करायला गंध लावतायत. गंध लावण्याचं काम सुरू आहे. जेवणाच्या आधी भरपूर उपासकरांचे विधी असतात. त्याला मान पण भरपूर असतं उपासकरांना आजच्या दिवशी. आजचा दिवस म्हणजे मान असेल जास्त करून. उद्याला असं काय नाही. कन्या हामागतील माझ्या. ते बोलतायत मला जेवाय नाही. इथं कालपासून उपास धरून कन्या हामागल्यात आमच्या. काय सांगू तुम्हाला. ते कशाने उपास धरलेला तीर्थ वाटतात आमच्या राख्याचा. ओ भाई तीर्थ तीर्थ वाटत. पडतो पाया. तर उपासकरांच्या पाया वगैरे पडायला लागतं. आपण पण पडूया. उपासकरांचा मोठा मान आहे ना. बनवतो आपलं कोंबडा बनवतो उपास करी. पालताय ती पकडतो ती गाडी. ओके ठेव. चला मित्रांनो, आपलं कोंबडं वगैरे मानून झालेलं आहे आणि आपल्या समोरचे आता सर्व विधी संपलेले आहेत. तर चला मित्रांनो, आपल्या समोरची विधी संपलेली आहेत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती कोणतं नवीन असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चांगलं कमेंट करा, जेणेकरून आपल्यामध्ये असेच नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. तर चला मित्रांनो, आपल्या व्हिडिओच्या इथंच एंड करू. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, टाटा, भेटा.